4 षटकांचा सामना राहील. दोन्ही संघनायक खेळाडू नोंद घ्यायचे. सारसोळा 11 प्लस कुक्षेत. हा सामना मात्र 4 षटकांचा राहील. कुक्षेत संघाचा 12वा खेळाडू. कुक्षेत संघ 12वा खेळाडू अशोकजी. हा त्यांचा सुधाकर सलामीवीर आणि फलंदाज. आपलं नाव सांगा. नाव नाव चला सामन्याला सुरुवात. सारसोल 11 विरुद्ध कुक्षेत. सलामीवीर स्ट्राइक अँड सुधाकर तर नॉन स्ट्राइक अँड हा नाव नाही नितीन. हा नितीन अरे नितीनला ओळखलंच नाही मी. आय एम सॉरी नितीन, एक्स्ट्रीमली सॉरी. सुधाकर स्ट्राइक अँडला तर नितीन माझा मित्रच नितीन. चला तसेच वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक तांडेल रवी. नेहमीप्रमाणे रवी सलामीचा गोलंदाज, एक उत्कृष्ट गोलंदाज. सारसोल 11 संघाचा रवी तांडेल, शशिक तांडेल यांचा भाऊ. हाताचा चेंडू, चांगला चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू होता. सुधाकर समजू शकले नाही निर्धाव चेंडू. सामना मात्र आणि मात्र 4 षटकांचा राहील. नोंद घ्यायची आहे. पाहूया पुन्हा एकदा. रवी टू सुधाकर. हा चेंडू पल्लू शॉट. व्हॉट अ शॉट. मला वाटतं हा चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल करतो चेंडू. बघा हा एक क्लेवर शॉट म्हणता येईल. चेंडूला बघितलं बरोबर, चेंडूने थोडीशी उसळी घेतली होती आणि त्या चेंडूला पल्लू शॉट घेतोय. स्वीप शॉट 4 धावांसाठी. डिफाईन लेगला चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी आपलं खातं उघडतोय. वैयक्तिक तर संघाची धावसंख्या 4. चेंडू पंच नवीन चेंडू तुमच्याकडे असेल तर द्यायचा आहे. फिल्डर एकच बॉल झाले ना, एकच चेंडू झालेला आहे त्याच्यामुळे नवीन चेंडू घ्या. पहिला चेंडू निर्धाव चेंडू तर दुसरा चेंडू सुधाकर याने चांगला स्वीप केला आणि डीप फाईन लेगला तो चौकार मिळतोय. 4 धावा मिळत आहेत सुधाकरला. पुन्हा एकदा रवी. पाहूया हा चेंडू, चांगला चेंडू पायावरती आदळतोय. आडवी बॅट मारत होता पण चेंडू फळी कुठलाच मजकूर जुळत नव्हता आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॉलिंग मार्क रवी. पाहूया गोलंदाजी मार्कवर हा चेंडू, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. सन्मान दिला त्या चेंडूला सुधाकर याने. परत बॉलिंग मार्कवर रवी. हा चेंडू फुलटॉस होता, लोअर फुलटॉस. 2 पावलं पुढे येऊन मारून खेळलेला. 1 धाव. अरे सुधाकर धावतोय बघत नाही आणि बाद होतोय. एकच धाव होती. नितीन माहीत होतं नितीनला 1 धाव आहे. काही गरज नसताना सुधाकर 2 धावाच्या प्रयत्नात माझा मित्र सुधाकर बाद होतोय आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय सुधाकरच्या रूपात. 4 धावसंख्या काढून
5 धावसंख्या काढून बाद होतोय सुधाकर आणि अशा प्रकारे हा पहिला हादरा बसतोय कुक्षेत संघाला सुधाकरच्या रूपात आणि सुधाकरची जागा भरून काढण्यास आलेला आहे रुपेश. 4 षटकांचा सामना आणि धावसंख्या धावफलकावर 5. पाहूया रवी पुन्हा एकदा तयार. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळतोय तो जातोय ऑन साईडला चेंडू. मिथून फील्ड करतोय 1 धाव पूर्ण करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/6. रुपेश 4 षटकांचा सामना. नवीन आलेले प्रेक्षक त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो सारसोले 11 विरुद्ध कुक्षेत 40+ याच्यात हा सामना रंगतोय. नाणेफेकी जिंकली. सारसोले संघाने एक क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजसाठी आमंत्रित केलं ते कुक्षेत संघाला. 4 षटकांचा हा सामना आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6. दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज वाईड. पहिला चेंडू वाईड. गणेश या एक बुलंद आवाज प्रभाकरजी ज्यांचा तिन्ही भाषेवरती प्रभुत्व असलेले एक उत्कृष्ट समालोचक माझ्यासोबत नक्कीच जोडणार आहेत, आलेले आहेत आणि त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. सरजी वेलकम. आताचा जो सामना कुक्षेत आणि सारसोले 11 यांच्यामध्ये चालू आहे तर सारसोले संघाने नाणेफेकी जिंकला आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज गणेश वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं. दुसरं आखूड टप्प्याचा चेंडू आत्ता देखील थोडा स्वैर चेंडू वाईड. पंच वाईडचा इशारा देत आहेत. अवांतर धावेने धावफलक हलतंय. धावसंख्या धावफलकावर 8. हॅलो हॅलो. आताचा चेंडू स्वीप केलेला हा फटका नाही. मनोज याच्याकडून मिसफिल्ड होते आणि 4 धावांचा भुर्दंड. 4 धावा मिळत आहेत त्या कुक्षेत संघाला. नितीन याच्या बॅटमधून आलेला तो फटका मला वाटतं झेल असू शकला असता परंतु नाही. कुठलाच प्रयत्न केला नाही मनोज याने आणि तिथे 4 धावा मिळत आहेत. त्या 4 धावांनी धावसंख्या 12च्या घरात. पहिलं षटक दुसरं षटक प्रगतीपथावर गणेश. ओहो आडव्या पट्ट्याने प्रत्येक चेंडू आडव्या पट्ट्याने मारायचा प्रयत्न हुकतोय नितीन याचा. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातला फेकेल. दोन चेंडू शिल्लक आहेत. ओके ओहो पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न हुकतोय. 1 धाव मात्र मिळते अवांतर. या एका धावाने धावसंख्या धावफलकावर 13. शेवटचा चेंडू या षटकातील पाहूया. लोअर फुलटोस पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे षटक संपतं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13. याच्या पुढचं 2 षटकांचं विवरण देतील माझे मित्र प्रभाकरजी. थँक्यू वैभव. करावे 40+ आयोजित ह्या टुर्नामेंटमध्ये आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसात खरोखरच उत्कृष्ट खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. रणरणत्या उन्हामध्ये आजही 40 नंतरसुद्धा आपले खेळाडू एक जबरदस्त खेळ दाखवताना दिसत आहेत. आत्ता जो सामना चालू आहे तो सारसोळे विरुद्ध कुक्षेत असा या 2 संघातला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1/13. 13 फॉर द 1 विकेट असं
पाहायला मिळतं आणि मिथून गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. मिथून लेफ्ट हँड मिथून लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू वा वा क्या गुड बॉल इट वॉज. खूपच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. आउटसाईड दी ऑफ स्टंपचा चेंडू फायर गोलंदाजी म्हणावी लागेल. बॅट खाली येईपर्यंत चेंडू जाऊन विसावतो तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्याचबरोबर इथे निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली येताना दिसतो. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष होतं परंतु हातामध्ये चेंडू पडून मात्र जमिनीला लोळण घेतलेली आणि त्याचबरोबर इथे जीवनदान मिळालेलं इथे तो फलंदाजाला. फलंदाज नितीन ह्याला कोण खेळतं तिकडे. पुन्हा एकदा मिथून लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल इथे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फसलेला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाईड दी ऑफ स्टंपचा चेंडू होता, जागेवरून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि फसलेला प्रयत्न म्हणावा लागेल आणि त्याचबरोबर मात्र इथे एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मिथून टू, पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न सरसावलेला आणि इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतो आणि क्षेत्ररक्षक येतोय पुढे धावून. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश दोन्ही फलंदाजांना आणि त्या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना दिसते. धावसंख्या झालेली ते 1/16 ह्या धावसंख्येवर. आणि आता नितीन सज्ज होतो खेळण्यासाठी इथे. जोरदार शॉट रुपेश यांनी मारलेले आणि इथे मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेने चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. जर का थांबवला नसता चेंडू तर कदाचित चेंडू गेला असा सीमारेषेच्या बाहेर. परंतु चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर 1 धाव मात्र मिळाले. 17 गड्याच्या मोबदल्यामध्ये असं समीकरण. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न आणि खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल इथे मिथून याची. टिचून गोलंदाजी केलेली आहे. कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं नव्हतं. इथे मारण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू आणि बॅट यांचं मेचकूट काही जमत नव्हतं. आतापर्यंत 4 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत त्या मिथून यांनी आणि टोटल धावसंख्या जर पाहाल तर 17 धावा फळकावर लागलेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शशी गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू, सारसोळे संघाचा खंदा फलंदाज, खंदा क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर उत्तम गोलंदाज असं त्याची ख्याती असलेला, ज्याच्या नावावर नवी मुंबई महानगर चषकमध्ये वाशी NMSAच्या ग्राउंडमध्ये सर्वोच्च धावसंख्या त्याच्या नावावर असलेला हा खेळाडू, 96 रन्स त्याच्या नावावर असलेला, फक्त 18 चेंडूंमध्ये. थोडासा सोयर चेंडू टाकण्यात येतोय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय आमच्याकडे अंपायरचा आणि त्याचबरोबर अवांतर धावेनी 1 धावगती पुढे जाताना धावसंख्या झालेली ती 18 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरकस मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं टायमिंग काही जमत नाहीये इथे रुपेशाला. प्रयत्न चालू आहेत. दुसरा चेंडू, आता मात्र तिसरा चेंडू घेऊन जाताना दिसतो तो शशी. जोरदार शॉट लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शेवटच्या क्षणी मात्र अडवू शकला नाही. बाउंड्री लाईनला डाईव्ह मारून पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु निष्फळ प्रयत्न म्हणावा लागला आणि 4 धावांसाठी एक मजबूत खणखणीत ब्रँडेड चौकार म्हणावा लागेल. काय म्हणायचे वैभव या चौकाराबद्दल? प्रभाकरजी, खरोखरच उत्कृष्ट फटका. एक बोलतात ना की बॅटच्या खाली आलेला चेंडू त्याने बरोबर बॉलला हेरला आणि तो ऑन साईडला मारला. पण मी विशेष कौतुक करू इच्छितो तो क्षेत्ररक्षक ह्या वयामध्ये तळपत्या उन्हामध्ये देखील आपल्या संघासाठी डाईव्ह मारून तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. हे तरुणांना नक्कीच लाजवेल अशा प्रकारचं एक क्षेत्ररक्षण होतं प्रभाकर. नक्कीच वैभव, तिथे उदय तांडेल सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक असताना सुद्धा चेंडू सीमा पार जातोय म्हणजे चेंडूमध्ये किती स्पीड होतं. करेक्ट. एक जबरदस्त स्पीड, टायमिंग शॉट म्हणावा लागेल कारण चेंडू बॅटच्या खाली आलेला होता. कोणत्याही प्रकारचं त्यांनी दयामयानं दाखवता चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर धाडलेला आहे. पुन्हा एकदा रुपेश खेळण्यासाठी सज्ज, गोलंदाजी सज्ज शशी. क्या बात आहे, लवली शॉट. वा 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 वा. खरोखरच स्कोअर लाईक अंपायरच्या डोक्यावरून आणि स्कोअर लाईक अंपायरच्या डीप स्कोअर लाईकला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड षटकार.
चेंडूला बघितलं, चेंडूची दिशा फक्त घेरली, चेंडूला त्याला एक पूल केला होता आणि सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी खूपच सुंदर शॉट म्हणावा लागेल. आणि पुन्हा एकदा सज्ज होतो आता मात्र शशी. राईट मोद विकेट. जोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक मिथून येताना दिसतोय. ओ हो हो हो, थोडासा मागे पडला. टायमिंग जज नाही केलेलं आहे. कॅचवर पूर्णरित्या गेला नव्हता. त्यामुळं 2 धावा मात्र घेण्यामध्ये यश इथं प्राप्त. तिसरी धाव, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा ओव्हरथ्रो आणि तिसरी धावसुद्धा घेण्यामध्ये यश प्राप्त होते दोघांना. आणि त्याचबरोबर धावसंख्या मात्र एक उसळी घेताना, पुढे सरकताना ह्या ओव्हरमध्ये मात्र चांगली धावगती घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे त्या कुक्षक संघाने. आतापर्यंत 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण. 31 धावा फळकावर लागलेले आहेत आत्तापर्यंत. आणि शशी तांडेल राईट मोद विकेट. पुन्हा जोरका शॉट, आता मात्र चेंडू खाली येताना दिसतोय. पुन्हा तोच फिल्डर होता. आता कोणतीच चूक केलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर मिथून यांनी झेल पकडलेला आहे. आणि त्याचबरोबर गडी मात्र बाद होताना दिसतोय तो नितीन. काय म्हणायचं ह्या विकेटबद्दल वैभव? प्रभाकरजी, नितीन एक सेट बॅट्समन होता आणि शेवटचं षटक, मला वाटतं शेवटचं षटक आणि मारणंच होतं. शॉर्ट सिलेक्शन मला वाटतं कुठेतरी चुकीचं ठरलं. चेंडू ऑफ साईडला, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, तो ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्या चेंडूने ट्रॅव्हल व्हायचं जेवढंच होलं आणि हवेची दिशा पण थोडीशी मला वाटतं त्या दिशेने आहे. तो एक फायदा मला वाटतं क्षेत्ररक्षकाला झाला आणि तो झेल पकडू शकला. नक्कीच वैभव, ज्या वेळेला फास्टर गोलंदाज असतो त्याच्या अगेन्स्ट द स्पीड जेव्हा आपण मारतो त्यावेळेला चेंडू नीटचा येत नाही आहे बॅटवर. त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा किंबहुना तो शॉट बरोबर जातच नाही आहे. तेच इथे झालेलं दिसलं आपल्याला. राईट मोद विकेट. पुन्हा एकदा इथे जोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, गगनचुंबी शॉट म्हणावे लागेल. परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही. इथे चांगला क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो आणि त्यांनी झेल घेतलेला आहे. लागोपाठच्या चेंडूवर 2 गडी इथे बाद करण्यात यश प्राप्त झालेले आहे ते शशी तांडेल याला. आणि त्याचबरोबर इथे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आत्तापर्यंत स्कोअर बोर्डवर स्कोअर आहे तो 31 धावा. 31 या धावसंख्येवर लागोपाठ 2 गडी बाद झालेले आहेत. आणि 31 धावा म्हणजे 4 ओव्हरचा सामना. ह्या 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये 31 धावा आत्तापर्यंत काढलेल्या त्या कुक्षक संघाने. एक मोठा मजबूत संघ सारसोळे संघ, त्या संघासमोर ज्या धावा जर म्हणाव्या लागतील 31 धावा, तर कशा पद्धतीने गोलंदाजी होती ते बघायचे आहे. परंतु उत्कृष्ट अशी आत्तापर्यंत गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते सारसोळे संघाने रोखून धरलेले. 31 धावांवर फक्त नवीन बॉल द्यायचा आहे, बॉल. आणि 32 धावांचं 31 धावांचं टार्गेट आहे. 32 धावांचं टार्गेट संपली ना. हां, 32 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते जिंकण्यासाठी. करावे 40+ संघ आयोजित मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2025. एक उत्कृष्ट ग्राउंड, 360 डिग्रीचं ग्राउंड ज्याला म्हणतात ते ग्राउंड. आणि ह्या ग्राउंडवर आतापर्यंत खरोखरच चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालं आहे सकाळच्या सत्रामध्ये. आणि आता दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा खरोखरच चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टोलवताना दिसत आहेत फलंदाज. ग्राउंडची रचना खूपच सुंदर म्हणावी लागेल. एक टेबल लँड ग्राउंड म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर जर पीच म्हणायची झाली, जी पीच उत्तमरित्या पीच इथून आम्हाला दिसते. खरोखरच एक सुंदर पीच, सुंदर आयोजन इथे पाहायला मिळतं ते 40+ करावे संघाचं. चला, सारसोले 11 आपले सलामीवीर आपले पाठवायचे आहेत. सारसोले 11
कृपया वेळ घालवू नका. मुळात आधीच आपल्याला वेळ झालेली आहे. जवळजवळ आपण 1 तास बिहाइंड शेड्यूल खेळतोय. प्रभाकरजी, आय वुड लाईक टू टेल यू दॅट मला वाटतं दुसरा सामना होता आणि दुसरा सामना खेळवला जात होता दारावे विरुद्ध बोनकोडे याच्या दरम्यान. तो सामना 2 तास 10 मिनिटं. रेकॉर्ड ब्रेक ॲब्सोल्युटली रेकॉर्ड. आणि असं या 40+ मध्ये असं हे नाही व्हायला पाहिजे. येस, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायचं आहेत, कारण की ह्या क्रिकेटमध्ये आपल्याला तात्पर्य काय, आनंद व्यक्त करण्यासाठी खेळतोय आपण, एक स्वास्थ्य आपलं चांगलं राहावं त्याच्यासाठी खेळतोय ना, तर आपल्याला डिबेट कुठला पण प्रकारचा ह्याच्यामध्ये वाद घालण्यासाठी. तर तो जो सामना झाला खरोखरच खूपच वेळ, 2 तास 10 मिनिटं. म्हणून आपण हे पुढचे सामने 4 षटकांचे केले, त्याच्यामुळेच तो वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे. वळूया सामन्याकडे. आत्ताचा सामना कुक्षेत विरुद्ध सारसोले 11. 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 4 षटकामध्ये 8ची सरासरीने धावा जमवायच्या आहेत सारसोले 11 संघाला. सारसोले 11 संघ ज्याच्यामध्ये फलंदाज गोलंदाजचा भरणा असलेले हा जो संघ. पाहूया सलामीवीर शशिकांत तांडेल आणि उदय तांडेल दोन्ही अष्टपैलू खेळाडू, स्फोटक धडाकेबाज असे हे 2 खेळाडू. शशी तांडेल ज्याच्या नावावरती विक्रम टेनिस बॉलमध्ये जो आहे, जो NABCच्या ग्राउंडवरती वैयक्तिक हायेस्ट स्कोर 96 धावा 19 चेंडूमध्ये, एक उंच मोठी खेळी. आणि त्याच्यानंतर देखील बेलापूर ग्राउंडवरती सलग लागोपाठ 5 चेंडूवरती 5 षटकार खेचले होते आणि तिथे देखील मॅन ऑफ द मॅच घेतली होती. असे बरेचसे सामने असतील. गोलंदाज अशोक, अशोक कर्णधार, स्वतः कर्णधार अशोक. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक अशोक, तोंड देतील शशी. पाहूया पंचांच्या उजव्या बाजूने डावखुरा गोलंदाज, थोडा स्क्वेअर चेंडू, वाईट, नो बॉल. मला वाटतं पिचच्या बाहेर चेंडू फेकलाय आणि तोच नोचा इशारा करतोय पंच. अवांतर धावेने खातं उघडतोय सारसोळे संघ. अशोक पुन्हा एकदा तयार. हा चेंडू लोअर फुलटोस चेंडू, फक्त दिशा दिली, ऑन साइडला खेळा. 1 धावेने आपलं खातं उघडतोय. संघाची धाव संख्या 2. शशी. हॅलो. पहिली ओव्हर प्रगतीपथावर 32 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते जिंकण्यासाठी कुक्षत संघाने सारसोळे संघासमोर. आणि 2 खंदे फलंदाज, दोन्ही फलंदाजांकडे मोठे रेकॉर्ड्स, उदय तांडेल आणि शशी तांडेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. इथे उदयसाठी टॅप केलेला आहे, लास्ट मोमेंटला मात्र त्याला टॅप केलेला आहे. गुंडाप्पा विश्वनाथ ज्या पद्धतीने लेट कट करतो तो लेट कट आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे. आणि एक जबरदस्त चोरटी धाव घेताना दिसतोय तो फलंदाज उदय तांडेल. 2 धावा पाहायला मिळत आहेत. थोडीशी चूक, त्याचा भुर्दंड आणि लगेचच दुसऱ्या धावेसाठी येताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. काय म्हणायचं वैभव या धावगतीबद्दल? संत धावगती म्हणायला लागेल, कारण की दोन्ही रेकॉर्ड होल्डर फलंदाज आणि अशोक देखील एक उत्कृष्ट अनुभवी गोलंदाज, त्यांना सामोरे जातोय उदय आणि शशी सारखा फलंदाज. पण या चेंडूवरती नाही. टप्प्याचा चेंडू, खराब चेंडू नाही म्हणता येईल, पण त्या चेंडूला बरोबर हेरलं उदय याने. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू उदय. दिशा दाखवली, थोडासा जोर होता, चौकार जातोय डीप पॉइंटला. आणि या 4 धावा मिळत आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8च्या घरात. पाहूया. नक्कीच वैभव, जर उदय तांडेल सारख्या खेळाडूला जर का खराब चेंडू, ऑफस्टंपचा चेंडू बाहेर जर येत असेल तर त्याचा खरपूस समाचार कसा घेतला जातो त्याचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं.
ॲब्सोल्युटली. आडव्या पट्ट्याचा उपयोग ॲक्च्युली पाहायला गेलं तर ह्या चेंडूला अगोदरच मला वाटतं उदय तांडेल यांनी ठरवलं होतं की याला बाहेर पाठवायचं आहे, म्हणून आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न केला, पण चेंडू चांगला होता अशोक याचा. यालाच म्हणतात थोडासा अनुभव. मला वाटतं अगोदरच उदयला त्यांनी बघितलं होतं की पहा पुन्हा एकदा ना ना नो बॉल. हा नो कसला आहे? ओके, अवांतर. धावसंख्या 9. उदय तांडेल सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलेले प्रभाकरजी अशोक याने एक खरोखरच उत्तम उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल अशोक याची. आता मात्र नाही, आता पुढे सरसावरून येतोय आणि 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार, खणखणीत चौकार. या 4 धावा मिळतात उदय याला. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोचते 13च्या घरात. बिनबाद 13. उदय आणि शशी सलामीवीर, गोलंदाज सलामीचा अशोक. या चेंडूवरती मात्र खणखणीत चौकार येतोय. आता मात्र मोठा फटका खेचतोय तो उदय त्या चेंडूवरती. खरोखरच अगोदर फेकलेले चेंडू उत्कृष्ट चेंडू होते, चांगले चेंडू होते, थोडेसे वेगळे. आत्ता बघा, आता देखील फसवला उदयाला. याला म्हणतात चांगलं कमबॅक. या डॉट चेंडूने सांगता होते पहिल्या षटकाची पहिला षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 14, आय एम सॉरी 13. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन गोलंदाज जगदीश. शशी आडवा पट्टा खेळतोय, स्वीप शॉट घेतोय, 1 धाव मिळते नाही, तिथे फंबल होतोय क्षेत्ररक्षक. 1चे 2 धावेमध्ये रूपांतर करतोय फलंदाज शशी. या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 15 धावपळकावर. दुसरं 32 धावांचा पाठलाग करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर जगदीश. वैयक्तिक पहिलं षटक तर सलामीवीर उदय आणि शशी तोंड देईल, पाहूया. जगदीश, हा चेंडू चांगला चेंडू होता. चेंडू ऑन साईडला खेळतोय, सहज, कुठलाच प्रयत्न नाही. 2 धावसंख्येचा उदयकडून 1 धाव मिळते. पाहूया. मला वाटतं उदय यांनी निर्णय घेतलेला आहे. आता लवकरच हा सामना संपवण्याच्या प्रयत्नात असेल. बघा, मी जसं म्हटलं तसंच केलं. एक चांगला पुल शॉट आणि षटकार. इथून आम्हाला दिसतोय फटका, समजला आम्हाला खरोखरच मोठा फटका. 6 धावा येतात. या 6 धावेने धावसंख्या 22. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता. प्रभाकरजी, नक्कीच खरोखरच चांगला शॉट म्हणावा लागेल इथे. ज्या पद्धतीने शॉर्ट पिच चेंडू आला होता, पूल केला त्याला बरोबर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि उंचापुरा असा मजबूत असा डॅशिंग डायनामाइट उदय. जर का असा चेंडू त्याला मिळाला तर सखाचा खरपूस समस्या घेतल्याशिवाय राहणारच नाही. इथे एक टायमिंग शॉट म्हणावा लागेल. इथं बीट करतोय क्षेत्ररक्षकाला चेंडू आणि चेंडू जातो तो सीमारेषेत. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षक. नक्की प्रयत्न चांगला होता, परंतु फसलेला प्रयत्न, कारण चेंडू खूपच लांब होता क्षेत्ररक्षकापासून. चौकार आणि चौकाराने मात्र धावसंख्या आता पुढे सरकताना फक्त आणि फक्त कदाचित 26 धावा फळकावर, म्हणजे जवळजवळ फक्त 6 धावांची आवश्यकता असणार ते जिंकण्यासाठी. वैभव, तिथे क्षेत्ररक्षाला बघितलं नव्हतं उदय तांडेलने, पण क्षेत्ररक्षाने चेंडू देखील अडवलेला होता, परंतु चेंडू हातातून निसटला आणि ती बाउंड्री मिळाली.
चला बोलूया. आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी सारसोल 11 संघाला. फुलटॉस चेंडू आणि संपलेला आहे, संपून टाकलेला आहे. विजय संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. याच्या नंतरचा होणारा सामना प्रभाकरजी नक्कीच खरोखरच शॉट पाहण्यासारखा शॉट पाहायला मिळाला. इथे आपल्याला आठवण करून दिली ती स्कायची. सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने तो पूल करतो, पुढे एक पाय टाकला सरळ, त्याला लोअर फुलटॉसला फुलटॉस बनवला आणि सरळ चेंडू पाठवला.